ठाणे महानगरपालिका आणि श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवारी 19 मार्च रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे। यंदाचं स्वागत यात्रेचं हे 26वे वर्ष असून हा शहराचा उत्सव असून या उत्सवात ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी झालेल्या बैठकीत केले। नववर्ष स्वागत यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जिजी गोदेपुरे, मधुकर बोडके, दीपक झिंजाड, डॉक्टर मिताली संचेती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसंच कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे विश्वस्त डॉक्टर नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, निमंत्रक निखिल सुळे, सहनिमंत्रक भरत अनखिंडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। समर्थ ठाणे, सशक्त भारत, वंदे मातरमची 150 वर्ष, भारत 2047, नागरी शिष्टाचार या विषयांवर आधारित चित्ररथ स्वागत यात्रेत असणार आहेत। नववर्ष स्वागत यात्रा हा ठाणे शहराचा उत्सव असून या उत्सवात विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना, पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करावं तसंच पालिकेच्या शिक्षण विभाग, आरोग्य, प्रदूषण, घनकचरा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावेत असंही महापौरांनी नमूद केले। तसंच शहरातील विविध भागातून ज्या उपयात्रा निघणार आहेत त्या ठिकाणच्या परिसराची देखील स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी असंही त्यांनी सांगितलं।